पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कोल्हापुरातील आझाद हिंद नेचर आर्मीच्या वतीनं झाडांचा श्वास करा मोकळा या अभिनव मोहिमेची सुरुवात झाली आहे। या मोहिमेचे उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते ताराबाई उद्यान इथं करण्यात आलं। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, आझाद हिंद नेचर आर्मीचे अध्यक्ष राहुल मगदूम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले, माणूस आपली व्यथा सांगू शकतो पण झाडे नाहीत, म्हणूनच त्यांच्या व्यथा समजून घेणे हे आपले कर्तव्य आहे। झाडांच्या भोवतीचे सिमेंट आणि डांबर काढून टाकून झाडांचा श्वास मोकळा करण्याचा उद्देश या मोहिमेमागे असल्याचं सांगितलं। या मोहिमेअंतर्गत 5 लाख झाडांना आळे करून त्यांना पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यामुळे जमिनीतील भूजल पातळी वाढवण्यास मदत होणार असून पर्यावरणीय समतोल साधण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे। या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपायुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, डॉक्टर विजय पाटील, परितोष उरकुडे, वृषाली मगदूम, सुनीता भोसले, अपर्णा पाटील, नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। गोकुळ सोबत गोकुल